मित्रांनो मोठ्या दगडाखाली मोठा खेकडा गावलाय। हा तर मित्रांनो बघा इथं खेकडा आहे, कुठे आहे? तर मित्रांनो हा एवढा मोठा मासा सापडलाय बघा। तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज चाललोय मी मासे मारायला आणि तिकडचं सर्व मला दाखवायचा प्रयत्न करतो की आमच्याकडे कसं मासे मारतात। आम्ही चाललोय भाष्टवाडीच्या कड्यामध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बरोबर या लाईनीतच चालू त्या बेल सोडू नको तुझी दगडाला पिकले जाईल का वर चढून झाड दिसना आलेलं आहे त्या बिबी आंध्राने ठेवले हळू बिब्या नाही रे। तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय का नाही अजून थोड्याच वेळात पोहोचून। आलं खंचापाशी खंचापाशी आलं नाही का खंचापाशी आले आता आपण खंचापाशी आले का। तर मित्रांनो मला जो दिसत होतं आम्ही शेळ्या वगैरे जनावर वगैरे घेऊन यायचो त्यावेळेला ह्या फणसाचं झाड आहे तर ह्याचं फणस वगैरे खायचो। एवढ्या वाढलं का जाऊ इकडे इकडे जाऊ बिबा आहे त्याला जाऊ। तर मित्रांनो ह्या बिबी आहेत आणि बिबीचा तुम्ही बघितलं की झाडावरती चढला तर बिबीच्या झाडाला। तर हा बिबा आणि ही बिबी हे पिकलं की वाळल्यानंतर आपण ह्याला वाळवून खाऊ शकतो। तर ह्या सर्व बिबी आहेत आम्ही घेऊन चाललोय। चाचणी करताना माहित आहे कोण कोणाला बरोबर किडा कोणाच्यात आहे झाल्या। ब्लर झालं पुढे गेला डोळ्यावरती हात ठेव हे आहे मध्ये मध्ये। तर मित्रांनो जवळपास पोचलोय फायनली आम्ही इथं आणि मी तुम्हाला दाखवतो की मासे मारताना व्हिडिओ आहे। तर आता आम्ही नाळव्याचं लोकेशन आहे भाष्टवाडीतील एरिया आहे नाळवा। तर आता आम्ही नाळव्याला पोचलेलो मित्रांनो आणि इथं मासे मारणार आहे। इथं झाड आहे आम्हाला केकटीचं पूर्ण भाष्टवाडीमध्ये हे झाड कुठंच नाही फक्त इथंच आहे। ते तुम्हाला केकटे झाड दाखवायचा मी प्रयत्न करतो। म्हणजे आता ओढत आहे आपण। तर मित्रांनो जवळपास आम्ही आता वाड्याचं पाणी जरा तुंबवायचं चाललंय एक साईडून आणि इथून दादा इकडे तुंबवायचं चाललंय एक साईडून
आणि इथून दादा इकडं तुंबवाय चालले, विजय दादा इकडे आहे आणि इकडं ते विजय दादाच पप्पा आहेत. थोडं माती तिथून घ्यायची आणि इकडं तुंबवाय चालले. तर आता इथं आम्ही पाणी उपसायला चाललो आहे. तर मित्रांनो, आता मासे धावायला सुरुवात झाल्या आणि मी तुम्हाला दाखवतो की मासे पकडल्यानंतर किती मासे सापडतात आम्हाला. तर मित्रांनो, मोठा दगड आहे, दगड उचलायला चाललंय. मग त्याच्यामध्ये खाली मासे आहेत. मित्रांनो, मोठ्या दगडाखाली मोठा खेकडा गावलाय. विजय, इथं पुढं खेकडा आहे ना आपल्या? हां. आणि मासे वगैरे कुठे आहेत? मासे थांब जरा. तर मित्रांनो, हे वड्यातलं आपण डायरेक्ट भरून मासे आणले. ह्याच्यातून खडी वगैरे साईडला करायला चालल्या आणि इकडे पाठीमध्ये आपण दुसऱ्या पाठीमध्ये मासे साठवतोय. साठवलेलं आणि साठवले की तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जे आता वड्याला कमी पाण्यामध्ये जास्त हे मासे म्हणजे आपलं खेडू मळ्या आणि चिखल्या सापडतात इकडं. आता जवळपास चिखल्या भेटायच्या बंदच होत चालल्यात, पण थोड्याफार गाव लेवलला आपण असल्यामुळं असतात. खेडू मळा पण आता कमी झाला आहे, पण आपण आहे तर थोडंफार भेटते आपल्याला. तर मित्रांनो, हा आहे झिंगा. झिंगा पण भरपूर सापडला इकडं. मित्रांनो, ह्या ज्या समोर दिसतात त्या व्हिडिओमध्ये ह्या चिखली आहेत. आणि ती खेडू मळा कुठं आहे ते दाद्यालाच माहीत कसलं असतं, मला पण नाही. ह्या चिखल्या ह्याच्यामध्ये मित्रांनो, वड्यातून आम्ही चाललोय आता पुढं. काय होतील मी चालत येतो व्यवस्थित. मित्रांनो, थोडी अवघड वाट आहे. मी कॅमेरा थोडा बंद करतो. राजू खाली खाली कुठे इथे जायचं? इथे वर जायचं नाही का? पुढं हे पण चढायची. मित्रांनो, हा गौंड आहे. इथं आम्ही जनावर वगैरे पाणी वगैरे पाचतो. इथं धुवायचं वगैरे तर सोय आहे. थोडं पाणी आहे आणि इथून शेतीला परतनं पाणी जातं खाली वाडीच्या शिवाराला. इथून पण पाणी जातं. तर तुम्हाला गौंड दाखवायचा मी प्रयत्न करतो, दादाला सांगतो. तर मित्रांनो, आम्ही दादा मी पाठीमागून चाललो आहे आणि विजयचा पप्पा पुढे चाललेत की दुसऱ्या आणखीन कोणत्या गौंडामध्ये ढोहामध्ये कुठल्या ढोहामध्ये जास्त मासे बघायला चालले. आणि मग जास्त कमी ढोहामध्ये जास्त मासे असतील ते आम्ही मारणार. तर मित्रांनो, हा जगणभाळ आहे. इकडं आमची शेळ्या आणि जनावरं म्हणजे गाय म्हस वगैरे बैल वगैरे आम्ही इकडे चारतो. पावसाळ्याचा आणि उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात थोडं कमी असतात, पण पावसाळ्याचा आम्ही इकडं तुम्ही आता जे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल हा कुंभारकाठा. इकडं पण हा असं पण भास्टवाडीचाच एरिया आहे सर्व.
ह्या दिशेला मित्रांनो इकडं बहाडुळेवाडी आहे आणि इकडे जर बघितलं सा तर इकडं एसलेवाडी आहे आणि खाली इकडं बाष्टवाडी आहे. तर मित्रांनो जवळपास आम्ही पोहोचलो आता दुसऱ्या ढोबाची आणि तुम्हाला दाखवतो की आता हा जो हाऊस दिसतोय तुम्हाला, हा आम्ही शेतीसाठी म्हणजे दरवर्षी नवीन नवीन हाऊस बांधतो आणि एक वर्ष आता बांधला आपण की त्याचं पाणी वगैरे वापरायचं, पावसाचं पाणी आलं की सर्व धुवून जातो. परत आणि आम्ही सर्वजण गावकरी मिळून हा हाऊस परत बांधतो आणि खाली मक्याची शेती, बाजरी शेती, गहू वगैरे असं खाली लावलं जातं आणि त्यासाठी हे हौदाचं पाणी जातं. तर तुम्हाला मी डाग दाखवतो वर इकडे बघा. ही डाग जी मागल्या पावसाळ्यामध्ये धुवून गेल्या म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता गावाला आमच्या, तर त्यावेळेला ही डाग आहे त्याची सर्वजण खाली आली होती, म्हणजे माती सर्व खाली घसरली होती. कुठं आपल्याला खाली बोलते तर मित्रांनो जवळपास स्पॉटवरती आपण पोहोचलो आहे फायनली. भरपूर कष्ट केले, दम वगैरे भरला आहे मला आणि हा वडा आपला इथं दुसरा मारायचा आहे ढोक. तू इकडे काय माती घेतोस का? हां. तर मित्रांनो इथं आता पाठीमध्ये माती घ्यायची आणि इकडं पाणी एक साईडून घालवायचं चाललंय. जो इथं मास्तर आहेत का? खालच्या पेक्षा जास्त आहेत का? तर मित्रांनो जवळपास मी आता 3-3.5 वर्षातून बाहेर आलो इकडं आणि इकडं पहिल्यांदा चालू आहे की आम्ही इथं जनावर वगैरे चारायचो. इथं वरती रान आमचं आहे आणि भरपूर टायमातून आता म्हणजे आजारी पडलो, नंतर नजर गेली, तेव्हापासून आलो नव्हतो इकडे कधी आणि आता पहिल्यांदा चालू आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा व्हिडिओला की मी इथवर आलो आहे म्हणून. मित्रांनो थोडा प्रॉब्लेम होतोय की इकडं पाणी जरी आपण उपसलं बाहेर इकडं साईडला केलं तरी पण वरून येणारा जो फ्लो आहे पाण्याचा ते काय होते, वरणावड्याचं पाणी ते परत आणि खाली पाजरून आतमध्ये येते. थोडा प्रॉब्लेम होते. जेवढं उपसल आपण त्याचं 5 मिनिटं झाली की परत आणि ते साठते पाणी त्याच्यामध्ये. तर सूर्यास्त झाला आहे मित्रांनो. संध्याकाळच्या जवळपास 5-5:30 काहीतरी वाजले असतील आणि सूर्य दिसायचा बंद झाला आहे. आता अंधार पण पडायला लागला इकडे.
तर मित्रांनो कुठं कुठं आहे इथं यो यो. इथं खाली हां पहिला मोठं मासा आहेत की. तर हे बघा मित्रांनो एवढं मोठं मासा आहेत. अरे हे दगड आहे ह्याच्यामध्ये नाही खेकडा आहे. जीवन देव काय चावून हाताला. हे छोटवाला मासा आहे आणि शिव मळे आहे का खिवडू मळ्या मळ्या नाही खेडू मळ्या नाही मळ्या नुसता मळ्या हां इथं काय. तर हा छोटा हा मासा कुठला आहे मळ्याच हा मळे आहे फक्त आणि काही छोटा आहे म्हणजे खिवडू मळे असेल नाही नाही मळे मळे आणि खिवडू मळ्या कुठला कुठे हा खिवडू मळे आहे गप. मलाच कळत नाही दादाला विचार खेडू मळ्या चिखले दादा खिवडू मळ्या कुठला आहे ह्यातला हे बारीक आहे ते खिडू मुळे चिखले खिवडू मळ्या का म्हणायचं बारीक असते म्हणून अरे हो तू काय मोठा मळ्या दादा हो शिव मोठा मळ्या हो. हां हां आणि त्याचीच पिल्ली बारकी ती ती खिवडू मळे आहे हे खिडू मुळे हां. तर मित्रांनो बघा हे खिवडू मळे आहे इथं आणि हे मोठं आहे ते मळे आहे इथं आणि हे खेकडा आहे त्यापेक्षा मोठा याच्याखाली झाकून ठेवलाय. तो मोठा याच्याखाली आणून ठेवलाय दादा तामाने जाऊतो उघडून दाखवू का. हां कुठं आहे कॅमेरा चालू आहे कुठं आहे लेफ्टला आई चावण बिवण इथं इथं पाठी उचल तिथून नुसतं टार्गेट लाव तिथं. हां इथं काय हां. तर मित्रांनो बघा इथं खेकडा आहे कुठं आहे केवढा मोकळा आहे मोकळाच ठेवलाय तर काय त्याच्यावर पाठी घातले झाकून ठेवलाय. ठेव ठेव. तर मित्रांनो हे मासा आहेत हे मळ्या शिव वाहत्या पाण्याला असते आणि ते मला काय वाटते की असं माझा अंदाज आहे की सर्व इकडे खडकाळ भाग आहे ना आमचा तर खडकाळ भाग असल्यामुळे त्याला खिवडू मळ्या म्हणत असतील. हे ह्याच्यातून बाहेर उडी मारली कशी तरी दादा यातून बाहेर गेला आले काहीतरी याच उड्या मारते येते ते हाताला टेकते मोठीवाली करंजी आहे का बघ. तर मित्रांनो ही आता माझ्या हातावरती जो मासा दिसतोय ह्याला करंजी म्हणतात. एकदम लहान मासा असतोय आणि हा जास्त मोठा होत नाही याची साईज एवढीच असते. तर आपलं शेतामध्ये खत टाकण्याचं वाढतं प्रमाण रासायनिक खत जास्त वापरल्यामुळं ते पाणी वड्याला येणार वड्याचा मासा ते मरून जाणार आणि ह्यांची वाढच होत नाही आणि हा मासा जवळपास आता दिसायचा बंद झाला. 1 मिनटं पडला इथं. रासायनिक खतांचा जास्त मित्रांनो वापर केल्यामुळं वड्याच्या माशांवरती परिणाम व्हायला लागलाय. ही पाटी द्या तिकडे ठेवा. तर मित्रांनो मासा थोडं साफ करायचं चाललंय ते. अंग काढून टाका. घरात गेल्यावर मी नुसतं ऑइल फ्राय करणार अण्णा बसून ऑइल फ्राय नसतं काय दादा कुठे मित्रांनो आता बघत असाल तुम्ही इथं दादा कुठे समोरच आहेस ना माझ्या की मासा मारून झाल्यानंतर ना धू असा फोडायचा ढू फोडून टाकायचा पाणी सोडून द्यायचं ते म्हणजे परत राहिलेले मासे जिवंत राहतील. अरे मी म्हणलो खाली लय पाणी दिसत तुम्हाला खाल्यापर्यंत मारत गेला का नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 1
तर मित्रांनो जे माझ्या हातावर बघत असेल ह्याला डवल्या म्हणतात, ह्याला खायत नाही, टाकू का ह्याला खात नाहीत. ह्याच्यानंतरनं मोठं झालं की हे बिडकीमध्ये रूपांतर होणार आहे याचं. तुम्हाला मी कॅमेरामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो हातावरती. माझ्याकडे कोण आहे का दादा? कुठे गेला? तर मित्रांनो हा एवढा मोठा मासा सापडला बघा. त्याला काय म्हणतात, मळ्या ना का? हा मित्रांनो माळ्या आहे, मळ्या. व्हिडिओमध्ये दिसतंय व्यवस्थित. हां. तर मित्रांनो इथं किंगफिशर खंड्या पक्षी आहे आपला. तो मासा वगैरे पाण्यात बुचकुळी मारून सोळ मारून मासा पकडतो. तो पक्षी इथे कुठेतरी आलाय. एक मिनिट विजय, जरा दाखवायचा प्रयत्न कर ना. किंगफिशर दिसतोय. तर मित्रांनो चला मासे मारून झाले ते आणि आता आम्ही घरी चाललोय. एकूणच आहे वरून आता. कुठून वाट आहे? आलेले आहेत ना. तर मित्रांनो जंगलातून जायचं आता. हा पटका दे मधल्या त्या नका जाणे आता बोलतो काही इथून काय चढ आहे का मोठा? मला आधी पुढे धरतो दादा बरं पहिला आहे गाठली ते चपलाची. माझं पडलेलं नाही ना का? हा अजून एक तास लागतो बरं का. हे आमची लॉस मध्ये आता ती डाग पडली का दादा? भरपूर मोठी पडल्या. सगळीच पडल्या. मग इथे गवत वगैरे काय उगवत नाही? नाही भरपूर टाइम झाला उगवाय पाहिजे तर. कारण मातीच आहे सगळ्या. हा ते दगड आहे पुढे तुझ्या व्हिडिओ जाणार त्याला थकच लावशील का आम्हाला आज नाही झाले. तर चला मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा आणि जर सर्वांना शेअर करा आणि स्टेटसला ठेवायचा प्रयत्न करा. आणि जर चॅनलवर जर नवीनच कोण आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, बाय बाय. शेवटी चाय नाही बुडूक दिशा आवाज येतो या.